मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान स्वच्छता मोहीम भाग 3 हे मान्यवर उभा आहे साहेब. नमस्कार, मी तात्यासाहेब देशमुख गौर तालुका कळंब येथून बोलत आहे. आमच्या गावानं मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना या योजनेमध्ये आम्ही भाग घेतलेला आहे आणि आमचं ध्येय हे फक्त तालुका जिल्ह्यापुरतंच मर्यादित नसून विभागीय लेवलवर कसं आम्ही बक्षीस मिळेल या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. आमच्या या प्रयत्नाला गावकरीसुद्धा चांगल्या पद्धतीनं साथ करत आहेत. आम्ही या ठिकाणी आपला तोपला असं काही न ठेवता सर्वजण मिळून एक दिलानं आम्ही या ठिकाणी सध्या काम करत आहोत आणि हे आम्ही अभियान तडीस नेण्याचा पण निश्चितपणे केलेला आहे. बोला की. हां सर बोला. या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला अतिशय अभिमानानं सांगा वाटतं. सुरुवातीला आपल्या ग्रामपंचायतमार्फत या ठिकाणी आपल्या गावाला आराराबा सुंदर गाव ह्या योजनेमध्येही तालुका स्तरावर प्रथम क्रमांक भेटलेला आहे आणि जिल्हा स्तरावर देखील प्रथम क्रमांक भेटलेला आहे. याची स्फूर्ती मनामधील घेऊन आता जे आपले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत या ठिकाणी जो उपक्रम चालू आहे राज्यामध्ये, त्याच्यामध्ये गावातील सर्व नवतरुण अगदी राजकारण बाजूला ठेवून तनमनधनाने याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि निश्चितच या ठिकाणी आजचा हा या स्वच्छता मोहिमेचा हा 3रा सप्ताह आहे आणि या ठिकाणी सर्वांचे उद्दिष्ट एकच आहे की केवळ बक्षिसासाठी नाही तर आपलं गाव हे सुंदर स्वच्छ व्हायला पाहिजे. हा उद्देश, एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला ज्या गावामध्ये सार्वजनिक ठिकाणं असतील त्याच्यामध्ये मठाचा भाग आहे, वेशीतील भाग आहे, बाजार मैदान आहे, स्मारकचा भाग आहे आणि दवाखान्याचा भाग आहे. असं प्रत्येक आठवड्याला एक अशा स्वरूपात चांगल्या पद्धतीनं स्वच्छता करून हे गाव सुंदर कसं होईल, केवळ बक्षिसासाठी नाही तर एक लोकांमध्ये स्वच्छतेचा संदेश जावा आणि आपले गाव हे समृद्ध व्हावे ह्या उद्देशाने आम्ही सर्व तरुण एकत्र आलेलो आहोत. आणि स्वच्छता हा तर उद्देश आहे, परंतु याच्या स्वच्छतेमध्ये चांगल्या पद्धतीनं भाग घेऊन या ठिकाणी तालुका स्तरावरही बक्षीस कसं भेटेल किंवा जिल्हा स्तरावर कसंही भेटेल किंवा राज्य स्तरावर आम्ही कसं पोहोचू याच्यासाठी आम्ही सर्वतोपरी सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. नमस्ते, मी हनुमंत दत्तोबा माने. सांगायचा मुद्दा असा आहे की आराराबा सुंदर आपले गाव याच्यामध्ये आमच्या तालुक्यातून आणि जिल्ह्यातून प्रथम क्रमांक या गौरचा पहिला प्राप्त झालेला आहे. म्हणून आम्हीही सर्व गावकरी सगळी एक होऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम हे हाती घेतलेली हा 3रा आठवडा आहे. या 3ऱ्या आठवड्यानंतर असं 31 डिसेंबरपर्यंत ही मोहीम आम्ही सर्वजण चालू ठेवणार आहोत आणि त्यातून गाव कसं स्वच्छ होईल, प्लॅस्टिक बंदी कशी करायची ही प्रत्येक दुकानदाराला आम्ही ताकीद दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं आमचं हे कार्य नंबर तालुका जिल्हा विभाग यावा या अपेक्षेतून सगळे एकत्र आलेलो आहोत. धन्यवाद.